नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महाविद्यालयीन तरुणांच्या टोळक्याचा कोल्हापुरात उन्माद. 25हून अधिक वाहने फोडली, तलवारी एडके घेऊन केली दहशत. गुंड प्रवृत्तीच्या महाविद्यालयीन तरुणांच्या टोळक्याने सोमवारी मध्यरात्री हातात शस्त्रे घेऊन गंजीमाळ परिसरात धुडकूस घातला. त्या टोळक्याने परिसरातील 25हून अधिक वाहनांची बेफाम तोडफोड केली. 17 ते 18 जणांच्या टोळीने एडके, तलवारी, गज घेऊन हल्ला करीत दहशत माजवली. या दहशतीने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. शिवाजी पेठेतील एका महाविद्यालयाबाहेर 6 महिन्यापूर्वी तरुणांच्या 2 गटात भांडण झालं होतं. त्या रागातून हा तोडफोडीचा प्रकार घडला. मात्र यांच्याशी काडीमात्र संबंध नसणाऱ्या कष्टकरी लोकांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे परिसरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संशयित टोळक्याने गंजीमाळ चौक ते जय भीम मित्रमंडळ या मार्गावरील दिसेल त्या वाहनांना लक्ष्य केलं. यामध्ये 10 ते 15 मोटारी दुचाकींची तोडफोड केली. सिद्धेश कांबळे व त्याचे मित्र याच परिसरातील जुना शेतकरी बाजार परिसरात असल्याची माहिती मिळताच या टोळक्याने तेथे जाऊन ही वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी या प्रकरणी रुद्र सनी लोकरे, अरबाज बिजली, स्वराज उर्फ गब्बर स्वप्नील मोरे याच्यासह 17 संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील आकाश संजय मासाळ, संतोष देविदास मोटे, अजय नागेश डोलारी, सौरभ शिवाजी पाटील, स्वराज मोरे, नाविद सनी मकानदार, शैलेश धनावडे या 7 संशयितांना अटक केली आहे. याबाबत जुना राजवाडा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की राजाराम चौकातील विशाल थोरात व रणवीर थोरात यांचा डिसेंबर 2025 मध्ये जवाहर नगरातील तरुणांशी वाद झाला होता. एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून रुद्र लोकरे, अरबाज बिजली, स्वराज मोरे उर्फ गब्बर यांनी भांडण केलं होतं. गंजीमाळ येथील सिद्धेश कांबळे हा थोरात याच्यासोबत फिरत असल्याचा राग अरबाज बिजलीसह इतरांच्या मनात होता. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.